तर मग मालिकेच्या महासंगमचा भाग 1 आपण एन्जॉय करणार आहोत. खरंच खूप भारी आहे हा भाग, शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपण पाहतो की आता प्रियाने सगळी तयारी केलेली असते. म्हणजेच काय तर प्रियाने आता ठरवलेलं असतं की या मेहंदीमध्ये काहीतरी मोडता घालायचा आणि त्यासाठी त्या मेहंदीमध्ये ते औषध मिक्स केलेलं असतं जेणेकरून तिला गिरिजाचा गेम मांडायचा असतो. पण इथे आता जेव्हा सावी हातात ना तो मेहंदीचा बाऊल घेऊन येत असते ना, तेव्हाच तिथे ना एका बाईला धक्का लागलेला असतो आणि तेवढ्यातच समोरून सायली येत असते त्या बाईला सावरायला. आणि तेव्हाच अचानकपणे सायलीचा हात त्या सावीच्या हाताला लागल्यामुळे सगळी मेहंदी त्या सावीच्या तोंडावर पडते. सावीच्या तोंडावर सगळी मेहंदी पडल्याबरोबर इकडे मात्र आता सावीचं सगळं तोंड साडी खराब झालेलं असतं. आणि हे सगळं बघून तर आता मात्र प्रिया त्याचसोबत आत्यालासुद्धा टेन्शन आलेलं असतं. तर सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, त्याच वेळेला हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि वर आम्हाला विचारतेस का हे सगळं काय आहे म्हणून, जराही लाज वाटत नाही आहे का, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला आता माझी साडी आणि सगळंच खराब केलं असं देखील आता सायलीवर आरोप केला जात असतो. आत्याही समोर येतात आणि सायलीला नको नको ते बोलत असतात. पण यावेळेला आता प्रियाही मध्ये पडते. तर प्रिया थोडी ना सायलीच्या हातून वाचणार आहे. प्रिया आता सायलीला म्हणत असते की तुझं काय काम आहे का इथे. त्यावर प्रिया म्हणते की मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नात आले आहे, तू कोण आहे मला बोलणारी, असं बोलूनच आता मात्र ती मध्ये पडत असते. त्याच वेळेला मीही माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आले आणि ही तुझी मैत्रीण ना ही तुझ्यासारखीच असणार आहे, यामध्ये तर दुसरं काहीही दिसत नाही आहे मला, कारण तूही तसलीच आणि ही तुझी मैत्रीणही तसलीच, सरळ तिच्या चेहऱ्यावर ना दिसत आहे, असं देखील सायली आता सावीकडे आणि प्रियाकडे बघूनच बोलत असते. तर सावी मात्र म्हणत असते की मी या लग्नामध्ये मेन कार्यकर्ता आहे, म्हणजेच हे लग्न माझं आहे, हे लग्न तर गिरीजा आणि रुद्रप्रतापचं आहे, मग तू कोण आहे मध्येच बोलणारी. त्याच वेळेला आधी माझं लग्न रुद्रसोबत ठरलं होतं आणि ही मध्ये आली. त्यावर आता इकडे गिरीजा ही सावीवर ओरडू लागते आणि सावीला म्हणत असते की काय गं, तुला तर मी सांगितलं होतं की 4 हात लांब राहायचं, त्या दिवशी तुला माझ्या बोटातली अंगठीही दाखवली होती, माझी एंगेजमेंट झाली आहे, मग थेट तुला साखरपुड्याला यायला सांगितलं होतं आणि तरीसुद्धा तू मध्येच येऊन कशी काय टपकलीस, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावेळेला मात्र माझाच रुद्र आहे आणि रुद्रला मी मिळवून राहणारच, असं सावी बोलत असते. सावीचं तोंड आहे ना पूर्णपणे रंगलेलं असतं, पण तरीसुद्धा सावीचा माज काही उतरत नसतो. दुसरीकडे आता सायलीलाही माहिती असतं की ही प्रिया किती पोचलेली आहे ते, आणि म्हणूनच सगळ्यांसमोर आता प्रियाला सायली सांगत असते की मी नशीब समजतो तुझं की फक्त तोंडाने बोलते, जर माझे हात चालायला लागले ना तर मग बघ लक्षात ठेव, असं देखील आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा आता हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता प्रिया सायलीकडे रागातच पाहत असते आणि मी इथे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आले आहे आणि त्यामुळे मी कुठेही जाणार नाही, असं स्पष्टपणे तिनं सांगून टाकलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता जिथे हक्क गाजवायला निघालेली ही सावी ही आता गिरिजा चांगलंच उत्तर देत म्हणत असते की तुला याआधीसुद्धा मी म्हटलं आहे की या सख्यावर माझा अधिकार आहे आणि त्यामध्ये ना तू पडूही नकोस, असंही मी तुला सांगितलंय, तरीसुद्धा तुझी ही मध्ये पडण्याची सवय काही जात नाही आहे. म्हणजेच काय तर कशाला ह्यामध्ये पडायचं, तुला माहिती आहे की रुद्रप्रतापचं लग्न आता माझ्यासोबत होणार आहे, तरीसुद्धा मध्ये मध्ये यायचं आणि काहीतरी मोडता घालायचा. त्याच वेळेला आता जेव्हा इकडे जेव्हा बोलत असते ना तेव्हा गिरिजाचं रुद्र अवतार बघूनच आता मात्र खूप जास्त आनंद नागेश्वरला झालेला असतो की आपण एकदम मस्त अशी सून पसंत केली आहे आणि त्या सुनेनेच आता दाखवून दिलेला आहे तिचा जलवा. दुसरीकडे आता सगळ्या तोंडाला ती मेहंदी लागलेली असते, म्हणून सावीला चक्कर येत असते, तर आत्याबाई तिला घेऊन जातात. तर सायली आता प्रियाला म्हणत असते की तुला काय आता वेगळं आमंत्रण द्यायची गरज आहे
का निघायचं इथून, आणि असं बोलूनच तिला मात्र आता तिकडनं जायला सांगितलं जात असतं, पण ती काही हलत नसते. म्हणून आता सायलीचा राग अनावर होतो आणि सायली आता प्रियाचा हात धरत प्रियाला मंडपाच्या बाहेर काढते आणि तुझी हीच लायकी आहे असं देखील म्हणते. तर आता इथे लग्नकार्य आहे आणि या लग्नकार्यामध्ये कोणतेही विघ्न आलेले मला चालणार नाही आहेत, कारण तू कशी आहेस ना हे पाताळयंत्री बाई मला माहिती आहे असं देखील सायली आता सगळ्यांना सांगत बोलत असते. सगळ्यांना आता सायलीने प्रियाचं खरं रूपसुद्धा सांगितलेलं असतं आणि हिच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका असं देखील म्हटलेलं असतं. त्याच वेळेला आता प्रियाला बाहेर काढून आल्यानंतर सायली ही मात्र गिरिजाला सांगते की आता तुझ्या कोणत्याच कार्यात विघ्न येणार नाहीत. आपण आता मेहंदीचा कार्यक्रम उरकून घेऊया, कारण मेहंदी कार्यक्रम अर्धवट राहिलेला आहे आणि मेहंदी ही दोघांच्याही हातावर असलीच पाहिजे असं देखील आता सायली म्हणत असते. आणि आता या मेहंदी कार्याला सुरुवात होणार असते. सायली आता गिरिजाला मेहंदीचं महत्त्व समजून सांगतच तिला आता म्हणत असते की हातावर मेहंदी नवऱ्याच्या नावाची ही काढायचीच असते. काय ना आता या मेहंदीवरूनच ठरतं की नवऱ्याचं आणि या सासरच्या मंडळींचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. असं म्हणतात ना की मेहंदी गडद रंगली ना की सासरची मंडळी तुझ्यावर अजून भरभरून प्रेम करतील असं देखील आता म्हटल्याबरोबर इकडे गिरिजाच्या मनात काहूर माजलेला असतो, कारण ती हे लग्न मनाविरुद्ध करत असते. दुसरीकडे मात्र आता प्रतिमाने सगळी जबाबदारी हातात घेतलेली असते. म्हणजेच काय तर प्रतिमाने आता पूर्ण यादी तयार केलेली असते, ज्यामध्ये सगळं काही डोहाळे जेवणाचं सामान असतं. त्याच वेळेला इकडे आपल्याला एक झोपाळाही लागेल असं देखील आता म्हटलं जातं. हो, आपण करूया ही सगळी तयारी, पण आपल्याला हे सामान आणायला पाठवावं लागणार आहे प्रतापला असं देखील आता प्रतिमा बोलत असते. तर प्रताप प्रतिमाला बोलत असतो की तू सांग ना, सगळं सामान आणेन मी. इथे चावीला लागलेला जो काही मेहंदीचा लेप असतो ना तो आता प्रिया आणि आत्याबाई मिळून पटापट काढायचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळेला आता जेव्हा त्या काढत असतात ना तेव्हा मात्र आत्याबाई प्रियाला सांगत असतात की ही तर बेशुद्ध पडली, पण आता आपल्याला आपली तोंड बंद करावी लागणार, नाहीतर या वासाने आपणही इथेच बेशुद्ध पडू. आता कसं बसं तोंडाला पदर लावून ते दोघीही जणी ज्या आहेत ना त्या मात्र हळूहळू का होईना तिचं तोंड पूर्ण पुसून घेतात. त्यानंतर आता प्रिया म्हणत असते की बरं झालं आपल्याला या सगळ्यामध्ये काही झालं नाही. पण त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की आपला हा प्लॅन फ्लॉप गेलाय, म्हणून काय झालं सगळेच प्लॅन फ्लॉप व्हायला नकोत. काही झालं तरीसुद्धा पुढे काहीतरी प्लॅनिंग करायला हवं. आता हळद आहे, लग्न आहे, काही झालं तरीसुद्धा लग्नही होऊ द्यायचं नाही असंही आता त्यांच्या माइंडमध्ये सेट असतं. आणि त्याच वेळेला आता प्रिया पुढचं प्लॅनिंग करायला जात असते. दुसरीकडे आता हळदीचा प्रोग्राम सुरू असतो. तर इकडे आता हळदीच्या प्रोग्राममध्ये फोटोसुद्धा सेशन सुरू असतं. त्याच वेळेला आता इथे जेव्हा गिरिजाच्या हातावर मेहंदी काढत असते ना सायली, तेव्हा सायली म्हणत असते की खरंच ना खूपच सुंदर अशी मेहंदी रंगणार आहे. मला विश्वास आहे, कारण आमच्या रुद्रप्रताप भाऊजींचं प्रेमच तितकं आहे ना असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला आता गिरिजा मात्र एक वेगळाच विचार करत असते. देवाने आता आमची गाठ जी आहे ती कशी बांधून ठेवली आहे खरंच काहीच कळत नाही असं देखील आता ती म्हणू लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे तुझ्या हातावरच्या मेहंदीमुळे चार चांद लागणार आहेत आणि तुझ्या हातावरची मेहंदी रंगली की तुझ्या नवऱ्याचं प्रेमही कळणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. पण तू तर मगाशी म्हणाली होतीस की सासरकडच्यांचं प्रेम कळणार आहे. अगं हो, सासरच्या मंडळींचंही प्रेम कळेल आणि नवऱ्याचंही प्रेम कळेलच की किती आहे ते असं आता म्हटलं जातं. आता इकडे मेहंदी खूपच उत्तम अशी काढण्याचं काम सायलीनं केलेलं असतं. सायली म्हणत असते की लग्नामध्ये मेहंदी काढली जाते ना तो शुभ संकेत असतो, शुभ शकुन मानला जातो. आता सगळं काही नीट होणार आहे असं देखील ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र आता प्रियाचा खूप जास्त तळतळाट होत असतो, कारण सायलीने ना तिचा खूप जास्त चार चौघांमध्ये अपमान केलेला असतो. जसा घरी आणि त्याचसोबत
त्यासोबत सुभेदारांकडे जेवढा अपमान सायली प्रियाचा करत असते ना, तसाच अपमान आता इथे 4 माणसांमध्ये तिचा केलेला असतो. त्यामुळे प्रिया आता या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवणारच असते. आणि ती गिरीजा सायलीची मैत्रीण आहे ना, मग मी सुद्धा त्या गिरिजाचं लग्न कसं होऊ देते ना ते बघते. आता गिरिजाच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत, तिचा भाऊ आणि त्याचसोबत तिचा बाप. जर बापच या लग्न कार्यात नसला तर म्हणजे मुलीला कधीही आपला बाप जवळचा असतो. आणि जर तो बापच या लग्न कार्यात नसेल ना, तेव्हा तर खरी मजा येईल असं देखील आता प्रिया म्हणत असते. मग प्रियाचं हे प्लॅनिंग आत्याबाईंना सुद्धा आवडत असतं. म्हणजेच काय तर आता ते आत्यासुद्धा सांगत असतात की खरंच ग, तुझं डोकं ना मानायला हवं. म्हणजे असा विचार ना मीही केला नव्हता, पण आज जो काही तू विचार केलायस ना, तो एकदमच करेक्ट केलायस. म्हणजेच तिच्या बापाला गायब केलं ना, की आपल्याला जे हवंय ना ते करता येईल. मग आपण लवकरच या कामाला सुरुवात करूया. खरंच ग प्रिया, तुला मानलं, तुझं माइंड म्हणजे दाद द्यायला हवी या सगळ्याला, असं बोलून आत्याबाई मात्र आता इकडे असणाऱ्या या प्रियाचं खूपच जास्त कौतुक करत असतात. आणि प्रिया ही आता खुश असते, कारण प्रियालाही आता अचूक डाव साध्य करायचा असतो. सायलीचीही आता जिरवायची असते. ज्या सायलीने तिला फरफटत बाहेर काढलेलं असतं, त्या सायलीला सुद्धा धडा शिकवायचा असतो. आणि आता आपल्या मैत्रिणीला आपलं प्रेम मिळवून देण्यासाठी तिलासुद्धा आता खूप जास्त मेहनत करावी लागणार असते. आणि त्यामुळेच एका दगडात ती 2 पक्षी मारणार असते. तर दुसरीकडे मात्र आता आत्याबाईला सुद्धा हा प्लॅन आवडलेला असतो, पण ह्या प्लॅनसाठी आपल्याला आता पुढे कार्य करत राहायला हवं, तेव्हाच तर आपल्याला सगळं काही जमणार आहे. दुसरीकडे मात्र आता साक्षी कंटिन्यू महिपतला कॉल करत असते. महिपतला जेव्हा आता ती कॉल करत असते तेव्हा काही महिपतला कॉन्टॅक्ट होत नसतो. त्यामुळेच ना आता साक्षी खूप जास्त बेचैन असते. सचिन तिला विचारतो की काय झालं आहे. त्याच वेळेला आता सचिन तिला जेव्हा विचारतो ना, तेव्हा आता तिला काय उत्तरं द्यावी तेच मात्र आता कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता सचिनला ती सांगत असते की काही नाही, अण्णांचा फोन लागत नाही आहे. असं जर ह्याला सांगितलं तर पुन्हा हा या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढत बसेल, सगळी चौकशी करत बसेल. त्यापेक्षा ह्याच्यापासून या गोष्टी लपवलेल्याच बऱ्या असा विचार ना आता साक्षी करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सचिन साक्षीला रिलॅक्स व्हायला आणि तिला एका जागेवर बसवतो. तिला म्हणत असतो की नको नको करूस इतका विचार, बस इथे आता शांत, असं बोलून तिला बसायला सांगितलं जातं. इकडे आता सायली जी आहे ती मात्र पूर्णपणे गिरिजाच्या हातावर मेहंदी काढते. आता मेहंदीचे सुद्धा सुंदर असे फोटो निघत असतात. जेव्हा आता मेहंदीचे सुद्धा फोटोज काढत असतात ना, तेव्हा मात्र आता त्या दोघांचेही म्हणजेच गिरिजा आणि त्याचसोबत आता रुद्रप्रतापचे सुद्धा जोडीने फोटोज काढायचं ठरलेलं असतं. आणि मग या जोडीने फोटो काढायचं त्यांचं जेव्हा ठरतं ना, तो फोटोग्राफर दोघांनाही एकत्र बसायला सांगतो. जेव्हा दोघंही जण एकत्र बसतात त्यानंतर त्यांना एकमेकांच्या जवळ यायला सुद्धा सांगितलं जातं, कारण दोघंही जण एकमेकांपासून बरीच लांब असतात. दोघांनाही सांगितलं जातं की जरा जवळ या आणि त्याचसोबत एकमेकांपाशी बघा. मग आता गिरिजा थोडी ऑकवर्ड फील करत असते, पण गिरिजाकडे आता ऑप्शन नसतो. सायली खूप जास्त खुश असते, कारण तिच्या मैत्रिणीच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो. इकडे अर्जुनचं लक्ष बरोबर सायलीकडे असतं आणि तोही आता सायलीकडे एकटक बघत असतो. यांचं फोटो सेशन सुरू असतं. तोपर्यंत आता अर्जुनही चान्स मारायचं ठरवतो. मग काय अर्जुन हळूच सायलीचा हात धरतो. सायली म्हणत असते की काय काय करताय काय तुम्ही. आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणतो की चल ना. तर इकडे आता रुद्र आणि गिरिजाचं फोटो सेशन सुरू असतानाच अर्जुनने चांगला चान्स मारलेला असतो. आणि त्यानंतर मात्र अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये जायला निघतो. जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये जातो ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अहो काय करताय ते तरी सांगा. अर्जुन म्हणतो अगं चल ना, सांगतो. अर्जुन आता जेव्हा सायलीला रूममध्ये घेऊन येतो ना, तेव्हा आता अर्जुनने रूमसुद्धा बंद करून ठेवलेला असतो. म्हणजे रूमला सुद्धा लॉक लावलेलं असतं.
आणि जेव्हा अर्जुन रूमला लॉक लावतो तेव्हा आता सायली बिथरते. म्हणजे सायली आता अर्जुनला म्हणत असते की अहो काय करताय हे, घरात पाहुणे आहेत आणि तुमचं काय सुरू आहे. अर्जुन म्हणतो की मला आता काही ऐकायचं नाही आहे, गप्प बस. आणि असं बोलून आता अर्जुन सायलीच्या जवळ जात असतो. सायली म्हणत असते की काय हा चावटपणा, पुरे करा हा चावटपणा आता. असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो मला हात चावटपणा करायला तर आवडतो. आणि असं म्हटल्यावर सायलीला तो आता बेडवर ढकलतो. सायली बेडवर पडते तेव्हा मात्र ती जरा खूप जास्त अशी घाबरलेली असते. म्हणजेच ना तिला आता कळत नसतं की अर्जुनला नेमकं करायचं काय आहे. आणि त्याच वेळेला ना अर्जुन सायलीच्या समोर तो मेहंदीचा कोन धरतो. अर्जुन जेव्हा मेहंदीचा कोन सायलीसमोर धरतो ना तेव्हा मात्र तो आता म्हणू लागतो की चल आपण आपल्या लग्नात आहे ना, दोन्ही लग्न झाले आपले पण त्यामध्ये मेहंदी काढली नाही. मग आपल्याला ही मेहंदी तर काढायलाच हवी ना, म्हणूनच मी हा खास मेहंदीचा कोन घेऊन आलेलो आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या मेहंदीच्या कोनने आपण सुद्धा या लग्नामध्ये छान असं शगुनाचं कार्य करूया असं त्यांचं ठरतं. आधीच अर्जुन सायलीचा हात मागतो. त्याच वेळेला सायली अर्जुनसमोर तिचा हात देते. अर्जुन आता स्वतःच्या हातानेच सायलीच्या हातावर मेहंदी काढणार असतो. आणि त्यामुळेच ना आता हळूच तो तिच्या हातावर फक्त ए अक्षर लिहितो, अर्जुनचा ए. आणि त्यामुळे सायली खूप जास्त खुश होते. शगुनाची मेहंदी म्हणून फक्त हात रंगला म्हणून काय झालं, पण त्यामध्ये सुद्धा अर्जुन सायलीचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसत असतं. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की मी सुद्धा तुमच्या हातावर मेहंदी काढणार आहे. आणि असं बोलूनच सायली आता अर्जुनकडेही हात मागत असते. पण अर्जुन मात्र आता सायलीला तिचा हात देत नसतो. सायली थोडीशी नटखटपणे रागवते तर अर्जुन जो आहे तो सायलीचा राग काढायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की काय झालं आहे, माझी बायको रागवली का, मग घे हा हात. आणि असं बोलून आता अर्जुनने सायलीला हात दिलेला असतो. मग आता सायली ही खुश होते आणि सायली हळूच अर्जुनच्या हातावर आता एस अक्षर लिहिते. म्हणजे सायलीचा यस आणि ए असे सुंदर असे अल्फाबेट दोघंही जण एकमेकांच्या हातावर लिहितात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रतिमा आत्या कल्पना सगळीजण तयारी करत असतात. ही म्हणजे आता उद्याच्या डोहाळे जेवणाची सगळी यादी वगैरे बनवलेली आहे. पण आता पुढचं कार्यसुद्धा करायला हवं. अगं सचिनला बोलवलंयस का, प्रतिमा विचारते. नाही गं, घाई गडबडीमध्ये राहिलंच बघ. अगं कल्पना लगेच अस्मिताला सांगते, हातोहात फोन कर गं, लवकर कर हा फोन, कारण का त्यांना यायला परत उशीर होईल. आणि कोणती साडी घालणार आहेस, आता तूच बघ गं, तू दिलेली साडी ना मला आवडते, तू चॉईस कर माझ्यासाठी साडी. असं देखील आता प्रतिमाला अस्मिता सांगू लागते. मग अस्मिता सांगितल्याने प्रतिमा लगेच तिच्यासाठी हिरव्या आणि लाल काटाची साडी चूज करते. कल्पनाने आता अस्मिताला सांगितलेलं असतं की लवकरच कॉल कर, म्हणजे लवकर सचिनराव येतील. मग आता अस्मिता हो हो म्हणते, पण ती काही कॉल करत नसते, ती टाळत असते. पण त्याच वेळेला आता अस्मिताला कल्पना सांगत असते की लवकर कॉल करून घे, म्हणजे कसं ते येतील. मग आता अस्मिता कॉन्टॅक्ट करते. अस्मिता जेव्हा आता कॉल करते ना तेव्हा मात्र आता सचिनच्या मिठीत साक्षी असते. साक्षीच्या समोरच सचिनचा फोन वाजतो. सचिनचा फोन वाजल्याबरोबर सचिन फोन कट करतो. आणि जेव्हा सचिन फोन कट करतो ना तेव्हा साक्षी म्हणते की काय झालं, फोन का घेतला नाही, त्यावर एवढं अर्जंट नव्हतं असं म्हणतो. पण त्याच वेळेला मात्र आता त्याला साक्षी सांगते की घे ना कॉल, बोलून घे. मग आता अस्मिताचा कॉल सचिनला साक्षीसमोर रिसीव करावाच लागतो. सचिनला आता अस्मिता सांगत असते की डोहाळे जेवण करायचं आहे तर प्लीज उद्या येऊ शकतोस का. तर त्यावर सचिन म्हणतो की हो येतो, प्रयत्न करतो. हे एवढं सगळं अचानक ठरवलं ना त्यामुळे थोडा विचार करावा लागेल
असं देखील आता सचिन अस्मिताला सांगतो. अस्मिता म्हणत असते की ठीक आहे, मी तुझी वाट बघते, मी जरा कामात आहे असं बोलूनच सचिनने आता कॉल ठेवलेला असतो. साक्षी मात्र आता सचिनला म्हणत असते की काय झालं, इतका टेन्स का आहे. सचिन म्हणतो की माझ्या एका मित्राकडे अर्जंटमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे, तोच त्याने सांगायला फोन केला होता, म्हणजे त्याने बोलवलं आहे. इतकंच ना, मग इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे, असं देखील साक्षी सचिनला बोलते. त्यावर सचिन काहीच नाही असं म्हणत विषय मारून नेत असतो. त्याचीसुद्धा आता साक्षीसमोर ततपप होत असते, कारण त्याला आता उद्या सुभेदारांच्या घरी साक्षीला उल्लू बनवून जायचं असतं. तर इथे आता अस्मिता सचिन येणार आहे उद्या असं कल्पनाला सांगते. मग घरातले सुद्धा तयारीला लागलेले असतात. सायली आता गिरिजाकडे आलेली असते आणि तिला म्हणत असते की बघ, तुझ्या मेहंदीचा रंग हा गडद झाला आहे, म्हणजे सासरची मंडळी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतात. त्यावर गिरिजाही मनात ठरवत असते की सासरच्या मंडळींचं प्रेम तर असेलच, पण देवी आईने माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय ना, खरंच काहीच सांगता येत नाही. हे लग्न मी एक तडजोड म्हणून, एक ॲग्रीमेंट म्हणून केलेलं आहे आणि या लग्नाचं काय होणार आहे पुढे हे देवालाच माहिती. तर तेवढ्यातच ना, आता गिरिजाचे बाबा आणि तिचा भाऊ आलेला असतो आणि जेव्हा ते दोघंही जण येतात ना, तेव्हा मात्र आता ते गिरिजाला येऊन सरप्राईज देतात. गिरिजाच्या हातावरची मेहंदी बघून मात्र गिरिजाचे बाबा आणि भाऊ खूप जास्त खुश झालेले असतात आणि ते म्हणत असतात की आम्ही तुझ्यासाठी फक्त छोटीशी भेट आणली आहे, तुझ्या लहानपणीचा फ्रॉक आणि तुझ्या आठवणी, हीच काही ती मी तुला देऊ शकतो अशी भेट आहे, असं देखील तिचे बाबा तिला म्हणतात. तर हा मालिकेचा भाग 2 ना 10 मिनिटातच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. जसा तुम्ही या भागाचा आनंद घेतला, तो भागसुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे. सचिन आणि त्याचसोबत साक्षीला नागराजने बघितलंय, तर सायली आणि अर्जुनला महिपत सापडलाय. ते नेमकं कसं ते पुढच्याच भागात आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.